अरे बापरे, खाली बघितलंच ना. आज आम्ही आलोय वेंगुर्ल्याच्या बाजारामध्ये शॉपिंग करायला. कशी कोथिंबीर? कितीला आहे? वेंगुर्ल्याच्या बाजारामध्ये काहीतरी घेते. ते सुद्धा मोठं मार्केट आहे वेंगुर्ल्याच्या बाजारामध्ये. काय आवडतं काय गं? काय आहे ते? जीन्स वर टॉप का? जीन्स वर तर फक्त कुर्ती. हां, छान छान ड्रेस आहे. सॅक आहे ना गं ती? पण चांगली दिसते. किती? 350ला का? अगं चांगलं आहे ना मग. इकडे खूप छान ड्रेसेस होते आणि अफोर्डेबल किमतीमध्ये होते. आम्हाला दोन आवडले ते आम्ही घेतले. ते ब्लॅक पण ना, ब्लॅक घालत नाही ना पण. कुठला ते पिंक कलर मध्ये तिला एस साईज आहे. एस साईज आहे. असं फुल साईज आहे. कशी? 200 रुपये पाव. टेस्ट करून बघा. 200 रुपये पाव. 700 रुपये. अला रस आहे का? रस होय, टेस्ट करून तुम्ही बघा. हो का रसची हे बघा, इतके रस होया सांगा तुम्हाला. हे बघा बघा, हे बघा, बघितलात? बघा गोळा कसं आहे? हा 100. 200 रुपये किती? पाव. 1 किलो घेतला तर 700. 800 नको, 750 नको, 700 रुपये. आणि चिंच? चिंच 100 रुपये. त्याला मीठ लावलेलं आहे का? हो, टेस्ट करून बघू शकता. चिंच वगैरे. पिंकी गोळा बघ, चांगला आहे का हा? होय, चांगलं आहे. त्याच्यामध्ये बी वगैरे सगळं काढलेलं आहे का? एक बास 100 रुपये. मीठ नाही लावलं पण ना? मीठ लावलेलं आहे का? खाऊन बघा काय कळणार तुम्हाला. हे द्याय. एकच कर. मला एक बास होतं. थोडं आहे माझ्याकडे घरी. अजून कोणाला द्यायचं आहे का? हे काय करू? कोकमा मला जर हे वाटतं गं, हे पण रस वाटत नाही. टेस्ट करून बघा ना. कशी माहिती आहे तुम्ही, आमटी बरी लागली पाहिजे. हो, महत्वाची का नाही. पिठी आहे, मालवणी पिठी, चिंच, आगळ आणि कोकम. लाल पोहे आहे. कुणाचे? त्यांचे गावरान लाल पोहे, रोकडे तांदूळ, बाजूला सगळ्या भाज्या आहेत. वेंगुर्ले बाजार. त्यांचे 160 झाले ना काय? माझे टोल किती आले? हे बघा, हे 60. हे 60 ना? पोळीत पीठ हे 100. 100. हे 200 रुपये झाले. 200. आणि हे 200. हे आहे फेमस गवलेकर काजूगर. सगळे काजूचे मिळतात पाकिट. सगळ्या प्रकारचे काजू, सोललेले काजू, नंतर सालीचे काजू. कितीला हे पॅकेट आहे? 190. याच्यावर 170 लिहिले. 170 आहे याच्यावरती. हे चांगले आहे का 170चे? 4 पाकिटं की नाही? 170 × 4. 17 चौक किती गं? 680 आणि 68. 190ला आहे. तू कोणाचे घेते? काकीचे ना? काकीचे. खडे लाडू. वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये सगळंच आपलं रानमेवा, कोकण मेवा सगळंच मिळतो. भाजी. 50. 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
सोललेले काजू आहेत. हे 190 रुपये. काजू घेतले सगळे. गगनगिरी मसाला छान असतो. आपलं वळेसर ही फुलं अशी लहान का वाटतात? बावली ह्या कळ्या आहेत का? अच्छा, कारण ती फुलं फुललेली वाटतात. घेतल्या वाटत त्यांनी. चाफा घेते का? चाफा हा वेंगुर्ले बाजारातला फालुदा. हे कॉकटेल, याला म्हणतात कॉकटेल. फेमस वेंगुर्ल्याचं फेमस कॉकटेल. हा सगळे एकत्र टाकूया. फालुदा पार्टी. वेंगुर्ल्याचं फेमस कॉकटेल. आतमध्ये काय काय असतं का याच्यामध्ये? चेरी टाकली, आईस्क्रीम आहे आणि ही टुटी फ्रुटी आहे आतमध्ये. आणि पिंक मड रोज सिरप आहे वाटतं, पिंक कलरचं. वेंगुर्ला फेमस कॉकटेल. इथे येऊन हे न खाणं म्हणजे इथे येऊन एक मस्ट खाणं आहे, मस्ट. फ्रूट्स, आईस्क्रीम, टुटी फ्रुटी आणि काय गं ड्रायफ्रूट्स पण टाकतात थोडेसे. मस्त आहे. अशा प्रकारे आमची शॉपिंग आता संपलेली आहे वेंगुर्ला बाजारामधली. आता आम्ही घरी जाणार. थँक्यू पिंकी फॉर पार्टी. आमचा फ्रेश कढीपत्ता घराच्या बाहेरचाच, दारातलाच आपला. त्या बाजूला केळीची झाडं. हे पण सगळं हेच आहे, कढीपत्ताच आहे हा उंच. त्याच्या बाजूला हे लिंबाचं झाड आहे आमचं. लिंबू लागलेत. थोडे कच्चे आहे, ते मी जाताना काढून देणार आहे. कच्चा आहे हा लिंबू, पण कच्चाच आहे. बरेच लिंबू लागलेले आहेत. इथे मध्ये पण आहेत मस्त. हा एक आहे इथे, पण कच्चाच आहे. हे आमचं लिंबाचं झाड. हे दुसरं एक झाड आहे, ह्याला पण खूप लागले लिंबू, बारीक बारीक आहेत. हे घराच्या मागच्या बाजूचं झाड आहे हे, याला इथे पण लागलेत मस्त. थोडे कच्चे आहेत सगळं, जाईपर्यंत पिकतील मस्तपैकी.
बसू नको तिथे. बसत नाही गो खाली. अहो मी हे बाजूला ना पळायची ताकद धरायची. मी वर करून कशाला उभी राहिली. फुल प्लॅनिंग करून आली आहे ती. तुझं प्लॅनिंग असं असतं. मोती कुठे चाललाय? कुठे चाललाय? हे आमचं घर आहे. घराचा एंट्रन्स आहे. याच्या बाजूला इथे आंब्याची झाडं आहेत. त्याच्या बाजूला हे अशोकाचं झाड मध्येच आलेलं उगवलं. त्याच्या बाजूवरती ते चिकूचं झाड आहे. चिकू पण आम्ही काढले. त्याचे चिकू भरपूर मोठं झालं हे झाड. आणि ह्याच्या पुढे ते सुपारी आणि केळीची झाडं आहेत. आणि आमच्या घरासमोरच्या झाडाला ते किती फणस आलेले आहेत. वरपर्यंत आहेत फणस. हा आमच्या घराच्या समोरचाच परिसर आहे. Thank you.